जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. आतापर्यंत जो रोष होता तो केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नव्हता, तर आता रोष जो आहे तो पंतप्रधान यांच्यापर्यंत. मी कालच म्हटलं होतं की हा जो राग आहे आता हा प्रधानांवरून पंतप्रधानांवरती गेलेला आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्या पुढचे जे काही निर्णय आहेत हे मला असं वाटतं अभिजित दिपके हे जे घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. त्यांनी ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे आणि ते ज्या प्रकारचे निर्णय घेतील त्याला मला असं वाटतं देशातला तरुण पाठिंबा देईल. साहेब, ही घटना राजीनामाचं पत्र दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना अमित शहानी दिल्लीत बोलावून घेतलेलं आहे. कदाचित महाराष्ट्रामधून पुढचा शिक्षण मंत्री असण्याची शक्यता वर्तवली जाते, तर याच्या तातडीने बोलून घेतलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जेवढी बातमी कळली तेवढीच आम्हाला कळली आहे, ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीच माहित नाही. राजसाहेब आणि उद्धवजी, तुम्ही महाराष्ट्रातले प्रमुख राजकारणी आहात, असं अचानक तातडीनं देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत त्यांचे पक्षश्रेष्ठी बोलवतात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर, तुमचा अंदाज काय? नाही काय हे बघा, आता हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत बरं का, आणि त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की परत शिंदे जातात. त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही. कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही. मन की बात होणार असं काहीतरी म्हटलं जातं, मन की बात होणार असं म्हटलं जातं. खरं चला सर, या देशाचं कशा प्रकारे आभार मानाल, कारण त्यांच्या जे का सर न्यायाधीशांच्या जे का बोलण्यावरून हे सगळं उभं राहिलं त्यांच्या नाही, सोनम वांगचूक यांना धन्यवाद आम्ही दिलेच आहेत, कारण मधल्या काळामध्ये ते स्वतः येऊन मला भेटूनही गेले होते. त्यांना तिथून त्यांचं अपहरण करण्याच्या 1-2 दिवस आधी